नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधील भाग 1 हा अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण इंग्रज भारतात आले आणि ते राज्यकर्ते कसे बनले इथपर्यंतचा प्रवासाचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत. यामध्ये आपण युरोपियनचे भारतात आगमन, त्याचबरोबर इंग्रजांचा फ्रेंचांसोबतचा संघर्ष, औरंगजेबानंतरचे मुघल, प्लासीची लढाई 1757, बक्सरची लढाई 1764 आणि दुहेरी शासन व्यवस्था इथपर्यंतचा इंग्रजांचा प्रवास आज आपण इथे अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या टॉपिकवर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला गेला आणि त्याचं उत्तर जर व्हिडिओ बघून तुम्हाला आलं नाही तर त्याची जबाबदारी माझी झाली. तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता टेलिग्रामवर. आपला अभ्यास मित्र म्हणून ग्रुप पण आहे आणि चॅनल पण आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधील युरोपियनचे भारतात आगमन हा आपला पहिला चॅप्टर, पहिला घटक आपण इथे अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे लेक्चर पूर्ण बघितल्यावर तुमचे या घटकावरील, या टॉपिकवरील सर्व जे डाऊट्स असतील, जे प्रश्न असतील ते निश्चितच क्लिअर होतील. मग चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं की युरोपियन लोक हे भारतामध्ये का आले, तर तुम्ही सहजपणे उत्तर देतान की ते व्यापार करण्यासाठी आले होते. पण मित्रांनो, पहिला जो युरोपियन होता वास्को द गामा, हा भारतामध्ये 1498 मध्ये आला होता. त्याआधी त्यांना व्यापार करण्याची गरज भासली नाही का 1498च्या पहिले? किंवा युरोपला भारतासोबत व्यापार करण्याची गरज नव्हती का 1498च्या पहिले? तर त्याचं उत्तर सुरुवातीला शोधूया. हा आहे युरोप आणि हा आहे भारत. तर युरोप आणि भारतच्या मध्ये काही देश आहे ते अरबी देश म्हणून ओळखले जाते, जसे की सौदी अरेबिया, त्याचबरोबर इराण, इराक, कुवेत, टर्की, हे जे देश आहे ते अरबी देश आहे. आणि या अरबी लोकांच्या मार्फत भारत आणि युरोप यांच्यामध्ये व्यापार चालत असे. पण मित्रांनो, आता भारत शोधण्याची गरज या युरोपियन लोकांना का भासली, तर त्याचं उत्तर आता मिळेल. इसवी सन 1453 मध्ये एक महत्वाची घटना घडली. ऑटोमन तुर्कांनी म्हणजेच तुर्क लोकांनी बायझंटाईन साम्राज्याची, एक मोठं साम्राज्य होतं त्या काळी बायझंटाईन नावाने, तर त्याची राजधानी जी होती कॉन्स्टॅन्टिनोपल, ज्यालाच आजचे इस्तांबूल शहर म्हणून ओळखलं जातं, तर ते जिंकून घेतलं. आणि हे शहर खूपच महत्वाचं होतं, कारण या शहरामधून अनेक व्यापारी मार्ग जात होते. आणि हे जे व्यापारी मार्ग जात होते ते आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारे होते. आता हे मार्ग तुर्कांनी बंद केल्यामुळं युरोपीय जे देश होते त्यांना आता आशियाकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळं आता त्यांना नव्या मार्गाचा शोध घेण्याची गरज वाटू लागली, किंवा नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. तर मित्रांनो, आता असं म्हटलं जातं की 1498 मध्ये जो वास्को द गामा होता त्याने भारताचा शोध लावला. पण भारत त्यांना पहिल्यापासूनच माहित होता, त्याने फक्त भारतात येण्याचा समुद्री मार्गाचा शोध लावला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण कॉन्स्टॅन्टिनोपल जे शहर आहे ते बघूयात. तर हा आहे आशिया खंड, हा आपला भारत, आणि हा आहे युरोप. तर युरोप आणि आशियाला इथं हा जो छोटा येलो डॉट आहे, हा जो छोटा येलो डॉट आहे, तर त्या ठिकाणी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर आहे आणि ते युरोपला आणि आशियाला जोडते. आणि या शहरामधून त्या काळी खूप सारे जे मार्ग होते, व्यापारी मार्ग, ते जात होते. आता हे तुर्कांनी बंद केल्यामुळं जो पहिला युरोपियन होता तो होता वास्को द गामा, आणि हा एक पोर्तुगीज होता. त्यामुळं भारतात सर्वप्रथम कोण आले असं जर विचारलं तर डोळे झाकून उत्तर द्यायचं की भारतामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज लोक आले होते. मित्रांनो, वास्को द गामा भारतामध्ये 1498 मध्ये आला होता आणि त्याचा जो चालक होता, त्याच्या जहाजाचा जो चालक होता त्याचं नाव होतं अब्दुल माजिद. आणि वास्को द गामा जेव्हा भारतात आला तेव्हा एक भारतीय राजा होता झामोरिन, त्याने त्याचे स्वागत केले. यानंतर मित्रांनो, आता पोर्तुगीजांच्या भारतामध्ये कोणकोणत्या वसाहती होत्या, म्हणजे पोर्तुगीज भारतामध्ये कुठे कुठे त्यांनी व्यापारी केंद्र स्थापन केले हे आता आपण जाणून घेऊयात. तर पहिलं त्यांचं व्यापारी केंद्र होतं कालिकत. दुसरं व्यापारी केंद्र त्यांचं कोणतं होतं, तर गोवा. तिसरं व्यापारी केंद्र होतं दीव व दमन, आणि चौथं व्यापारी केंद्र होतं हुगळी. तर ह्या ज्या वसाहती आहे त्यावर नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात.
कोणत्या वसाहती कोणाच्या आहे, कोणत्या वसाहती पोर्तुगीजांच्या आहे किंवा कोणत्या इंग्रजांच्या आहे किंवा कोणत्या फ्रेंचांच्या आहे, असे प्रश्न नेहमी येतात. तर तुम्ही या लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पोर्तुगीजांचे गव्हर्नर कोणकोणते होते, म्हणजेच पोर्तुगीजांचा जो लीडर होता भारतात तो कोण होता, आता तो आपण बघूयात. तर पोर्तुगीजांचा जो पहिला लीडर होता, पहिला गव्हर्नर जो होता भारतात, तो होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा आणि हा भारतात 1509 ते 1515 पर्यंत होता. आता फ्रान्सिस्को नंतर भारतामध्ये अल्बुकर्क हा भारतामध्ये आला होता आणि याने भारतामध्ये 1509 ते 1515 पर्यंत वास्तव्य हे केले होते. यानंतर मित्रांनो, जो अल्बुकर्क होता त्याने 1510 मध्ये विजापूर जे राज्य होतं, तुम्हाला तर माहितच असेल, आपण महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की आदिलशाही कुठली होती, तर विजापूरची होती. तर विजापूरचा जो आदिलशाह होता, आदिलशाही जी होती, त्यांच्याकडून गोवा त्याने जिंकून घेतले होते. विजापूरच्या ताब्यात तेव्हा गोवा हे होते आणि पोर्तुगीजांनी ते जिंकून घेतले होते. कधी? 1510 मध्ये. आणि ते कोणत्या गव्हर्नरनी जिंकले असं विचारलं तर तो गव्हर्नर होता अल्बुकर्क. पण त्याने विजयनगरचं साम्राज्याचा जो राजा होता कृष्णदेवराय याची मदत घेतली होती गोवा जिंकण्यासाठी. यानंतर मित्रांनो, अल्बुकर्क नंतर निनो द कुन्हा हा गव्हर्नर म्हणून आला होता आणि कुन्हा नंतर मार्टिन डिसुझा हा गव्हर्नर म्हणून आला होता. आता हे गव्हर्नर मी याच्यासाठी सांगितले की सुरुवातीचे गव्हर्नर जे असतात ते महत्वाचे असतात, ते जोड्या लावण्यासाठी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर पोर्तुगीजानंतर भारतामध्ये कोण आलं, तर डच लोक जे होते ते पोर्तुगीजानंतर भारतामध्ये आले आणि 1596 मध्ये जो डचांचा पहिला गव्हर्नर होता तो कोरोलिनस हस्तमान हा होता. आता डचांनी एक कंपनी स्थापन केली होती, तिचं नाव होतं डच ईस्ट इंडिया कंपनी. तर ही कंपनी त्यांनी 1602 मध्ये स्थापन केली होती. हिची स्थापना सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर डचांच्या दोन वसाहती होत्या, एक होती पुलिकत आणि दुसरी होती हुगळी. हुगळी कुठे आहे? कोलकात्यापाशी आहे, आपल्याला सर्वांना माहितच आहे. यानंतर डच जे होते त्यांनी भारतीय जे राजकारण होतं, भारतीय राजांचा प्रदेश जिंकणं किंवा भारताच्या राजांमध्ये जे राजकारण चालू होतं त्याच्यामध्ये डचांनी अजिबात हस्तक्षेप केला नाही. आणि 1759 मध्ये डच व इंग्रज यांच्यामध्ये एक मुख्य युद्ध घडलं, ते म्हणजे बेदराचं युद्ध. आणि या बेदराच्या युद्धात डचांचा पराभव झाला आणि डच भारतातून परत निघून गेले. यानंतर मित्रांनो, आपण आता इंग्रजांविषयी जाणून घेऊयात. तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी होती भारतामध्ये 31 डिसेंबर 1600 मध्ये करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर राणी एलिझाबेथ जी होती, त्या काळी इंग्रजांची जी राणी होती एलिझाबेथ, हिने कंपनीला काही विशेष अधिकार दिले होते. जसं की पहिला अधिकार म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्याचा एक अधिकार. म्हणजे आता याचा अर्थ काय आहे, तर भारतामध्ये कंपनी फक्त एकटीच व्यापार करू शकत होती. त्या काळी दुसरी कोणती कंपनी भारतामध्ये, म्हणजे इंग्लंडची दुसरी कोणती कंपनी भारतामध्ये व्यापार करण्याचा तिला परवानगी नव्हती. ते फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच ती परवानगी होती. यानंतर मित्रांनो, दुसरा जो अधिकार होता तो म्हणजे भारतामध्ये वसाहत स्थापन करण्याचा अधिकार. भारतामध्ये एक व्यापारी केंद्र उभारण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता. आणि भारतामधून कच्चा माल खरेदी करण्याचा अधिकार, हा एक तिसरा अधिकार राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिला दिला होता. आता 1609 मध्ये कॅप्टन फिच आणि विल्यम हॉकिन्स हे भारतामध्ये आले होते. आणि ते भारतामध्ये आले, पण ते भारतामध्ये त्यावेळी राज्य कोण करत होतं, तर त्यावेळी भारतामध्ये जहांगीर हा राजा राज्य करत होता. आणि त्याने सुरत येथे त्यांना वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. कोणी दिली परवानगी? जहांगीरने. कोणाला? कॅप्टन फिच आणि विल्यम हॉकिन्स या दोघांना. कधी? 1609 मध्ये. तर मित्रांनो, 1615 मध्ये भारतातील इतर भाग जे होते, सुरत वगैरे हे सोडले तर भारताचे बाकीचे जे भाग जे होते त्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी मिळवण्यासाठी सर थॉमस रो हा एक इंग्रज आला होता. आणि इंग्रजांना भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी जहांगीरने दिली होती, हे आपण आताच अभ्यासलं. यानंतर इंग्रजांच्या वसाहती अभ्यासू. तर इंग्रजांनी सुरत येथे 1613 साली वसाहत स्थापन केली आणि याची परवानगी जहांगीरने दिली होती. त्यानंतर मद्रासमध्ये 1639 मध्ये त्यांनी वसाहत स्थापन केली. मुंबईमध्ये 1661 मध्ये त्यांनी वसाहत स्थापन केली
आणि कलकत्त्यामध्ये 1690 साली त्यांनी वसाहत स्थापन केली. यानंतर मित्रांनो, इंग्रजांनंतर भारतामध्ये डॅनिश लोक आले. कोण आलं? तर डॅनिश लोक हे इंग्रजांनंतर भारतामध्ये आले. आता ते इसवी सन म्हणजे कधी आले? तर 1616 मध्ये डॅनिश लोक भारतामध्ये आले आणि यांनी सुद्धा डच लोकांप्रमाणे भारतीय राजकारणामध्ये हस्तक्षेप केला नाही. भारतामध्ये शिक्षण देण्यासाठी म्हणजे उलट यांनी राजकारणामध्ये हस्तक्षेप न करता भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी श्रीरामपूर मिशनची, बंगालमध्ये श्रीरामपूर मिशनची स्थापना केली. आणि ही स्थापना कोणी केली? तर विल्यम कॅरी आणि चार्ल्स ग्रँड या डॅनिश लोकांनी ही श्रीरामपूर मिशनची स्थापना केली. यानंतर मित्रांनो, डॅनिश लोकांच्या वसाहती कोणकोणत्या होत्या ते एकदा जाणून घेऊ. तर त्यांची पहिली वसाहत होती त्रावणकोर, दुसरी वसाहत होती श्रीरंगपट्टणम आणि तिसरी वसाहत होती श्रीरामपूर. आणि इथेच त्यांनी श्रीरामपूर मिशनची स्थापना केली होती. यानंतर मित्रांनो, भारतामध्ये सर्वात शेवटी कोण आलं? तर ते फ्रेंच आले. आणि ते कधी आले? 1664 मध्ये आले. 1664 मध्येच त्यांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. आता फ्रेंचांचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर तो होता फ्रान्सिस्को कॅरॉन. हा फ्रेंचांचा पहिला गव्हर्नर होता. आणि फ्रेंचांचा जो फेमस गव्हर्नर होता तो होता डुप्ले. ते आता आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आता फ्रेंचांच्या वसाहती कोणकोणत्या होत्या? तर इंग्रजांप्रमाणेच फ्रेंचांची जी पहिली वसाहत होती ती सुरत होती. पण ती कधी स्थापन करण्यात आली? इंग्रजांनी 1613 मध्ये केली होती. मात्र फ्रेंचांनी ती 1668 मध्ये केली होती. कारण हे आलेच होते लेट, त्यामुळे त्यांनी उशिरा वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर मच्छलीपट्टणम येथे 1669 मध्ये त्यांनी वसाहत स्थापन केली. त्यानंतर पॉंडिचेरीमध्ये 1674 मध्ये वसाहत स्थापन केली आणि चंद्रनगरमध्ये 1690 साली त्यांनी वसाहत स्थापन केली. यानंतर मित्रांनो, आता एक शेवटचा प्रश्न आणि जो महत्वाचा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तो म्हणजे भारतामध्ये कोण कोणत्या साली आलं? जसं की पोर्तुगीज कधी आले, इंग्रज कधी आले, आणि हे सर्वच दिले जातात जोड्या लावायला आणि त्याच्या पुढे त्यांची सालं दिली जातात. हे आता आपण जाणून घेऊ. भारतामध्ये पहिले सांगितलं सर्वप्रथम पोर्तुगीज आले 1498 मध्ये, त्यानंतर डच आले 1596 मध्ये, त्यानंतर इंग्रज आले 1600 मध्ये, त्यानंतर डॅनिश आले 1616 मध्ये आणि फ्रेंच आले 1664 मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बघत राहा अभ्यास मित्र. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, पण भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये साम्राज्य विस्तार करण्यासाठी इंग्रजांना दोन सत्तांसोबत संघर्ष करावा लागला. ते म्हणजे भारतामधील अंतर्गत सत्ता, त्या म्हणजे भारतीय राजे, आणि काही विदेशी सत्ता म्हणजे फ्रेंच, डॅनिश, पोर्तुगीज, डच यांच्यासोबत इंग्रजांना संघर्ष करावा लागला. आणि त्यातील महत्त्वाची जी विदेशी सत्ता होती ती होती फ्रेंच. एकेकाळी भारतामध्ये इंग्रज व फ्रेंच यांची शक्ती ही समान होती आणि यामधून जो विजय होईल तो पुढे जाऊन भारतामध्ये राज्य करेल हे देखील निश्चित होते. तर मित्रांनो, फ्रेंचांनी अशी काय चुकी केली आणि इंग्रजांनी असे काय केले जेणेकरून त्यांनी पुढे जाऊन फ्रेंचांना हरवून भारतावर राज्य केले, या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण या लेक्चरमध्ये करूयात. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. मित्रांनो, इंग्रज व फ्रेंच यामध्ये एकूण 3 युद्धे झाली आणि ही 3 युद्धे कर्नाटक राज्याच्या धर्तीवर लढल्या गेल्याने यांना आपण कर्नाटक युद्धे असं म्हणतो. यातील पहिलं युद्ध 1746 ते 1748 च्या दरम्यान झालं. यातील दुसरं युद्ध 1749 ते 1754 च्या दरम्यान झालं आणि यातील तिसरं युद्ध 1756 ते 1763 च्या दरम्यान झालं. मित्रांनो, परीक्षेमध्ये जोड्या लावायला असं विचारलं जाऊ शकतं की पहिलं युद्ध कधी झालं, दुसरं युद्ध कधी झालं, तिसरं युद्ध कधी झालं. तर त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. यानंतर मित्रांनो, आपण एक एक युद्ध सविस्तरपणे अभ्यासूयात. पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध. तर मित्रांनो, हे युद्ध 1746 ते 1748 च्या दरम्यान झाले आणि या तिन्ही युद्ध जे झाले होते त्यांचं एक मूळ कारण होतं आणि प्रत्येकाचं एक तात्कालीन कारण होतं. तर मूळ कारण काय होतं सगळ्या युद्धांचं? तर ते म्हणजे इंग्रज व फ्रेंच या दोघांनाही भारतामध्ये साम्राज्य विस्तार करायचा होता. हे तिन्ही युद्धाचं मूळ कारण होतं. नीट लक्ष द्या. इंग्रज व फ्रेंच यांना भारतामध्ये साम्राज्य विस्तार करायचा होता.
हे तिन्ही युद्धाचं मूळ कारण होतं आणि प्रत्येक युद्धाचं एक तात्कालीन कारण होतं, ते सुद्धा आपण अभ्यासूयात. मित्रांनो, आता आपण पहिल्या युद्धाचं तात्कालीन कारण समजून घेऊयात. युरोपमध्ये 1740 पासून ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकारावरून इंग्रज व फ्रेंच आपापसात लढत होते. आता युरोपमध्ये 1740 पासून ऑस्ट्रिया हा जो देश आहे त्याच्या उत्तराधिकारावरून, म्हणजे उत्तराधिकारावरून म्हणजेच या देशाचा पुढील राजा कोण असेल या कारणावरून इंग्रज व फ्रेंच हे आपापसामध्ये लढत होते. आणि इंग्रज व फ्रेंच हे जेव्हा युरोपामध्ये लढायचे तेव्हा ते जगामध्ये कोठेही समोरासमोर आले तर त्यांची लढाई ही सुरू व्हायची. आणि त्यावेळी भारतामध्ये इंग्रज व फ्रेंच हे दोन्ही सत्ता अस्तित्वात होत्या, त्यामुळे त्यांची लढाई सुरू झाली. आता फ्रेंचांचा जो गव्हर्नर होता डुप्ले, याने मद्रास या इंग्रजांच्या वसाहतीवर हल्ला केला. आणि त्यावेळी इंग्रजांचा सेनापती कोण होता, तर तो होता मोर्से. पण मित्रांनो, मद्रासवर हल्ला करण्यासाठी डुप्लेने काय केलं, मॉरिशसचा जो गव्हर्नर होता लॉर्ड बुर्डो याच्या 3000 सैनिकांची मदत ही घेतली होती. आता या युद्धामध्ये कर्नाटकचा जो नवाब होता अनुरुद्दीन याने झेप घेतली. मित्रांनो, कर्नाटकच्या धर्तीवर इंग्रज आणि फ्रेंचात युद्ध चालू होतं, त्यामुळं कर्नाटकचा जो नवाब होता अनुरुद्दीन यांनी या युद्धात झेप घेतली आणि त्याने एक फरमान काढले. ते फरमान काय होते, तर कर्नाटकच्या धर्तीवर युद्ध करू नये आणि ते युद्ध थांबवावे. पण या फरमानाला उत्तर म्हणून डुप्लेने काय केलं की मद्रास जिंकल्यावर नवाबाला देऊ असं त्याने आश्वासन केलं. कोणी केलं, डुप्लेने अनुरुद्दीनला असं आश्वासन केलं की मद्रास जिंकल्यावर नवाबाला देऊ. पण हे आश्वासन काही डुप्लेनं पाळले नाही. त्यामुळे आता नवाबाला राग आला आणि नवाबाने त्याचा जो सेनापती होता महफूज खान याला मद्रासवर हल्ला करण्यास सांगितले आणि याने मग मद्रासवर हल्ला केला. पण डुप्लेने याला सुद्धा हरवलं. हे युद्ध एक्सला चॅपेल तहानुसार संपलं. म्हणजेच पहिलं कर्नाटक युद्ध जे होतं ते एक्सला चॅपेल तहानुसार संपलं आणि या तहानुसार मद्रास हे इंग्रजांना परत देण्यात आलं. आता मद्रासच्या बदल्यात फ्रेंचांना अमेरिकेतील लुईसबर्ग हे मिळालं. यानंतर मित्रांनो, दुसरे इंग्रज फ्रेंच युद्ध आपण बघूयात. तर हे युद्ध 1749 ते 1754 दरम्यान झालं होतं आणि या युद्धाचं तात्कालीन कारण काय होतं, तर कर्नाटक आणि हैदराबादमध्ये वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाल्यावर फ्रेंचांनी व इंग्रजांनी त्यामध्ये उडी घेतली होती. कर्नाटक आणि हैदराबादमध्ये वारसा हक्कासाठी, म्हणजेच आता राजा आहे पण त्या राजानंतर कोण उत्तराधिकारी असेल, कोण पुढील राजा असेल, यासाठी संघर्ष सुरू झाल्यावर फ्रेंचांनी व इंग्रजांनी त्यामध्ये उडी घेतल्यानंतर हे युद्ध सुरू झालं होतं. आता आपण कर्नाटक व हैदराबाद यांचा वारसा हक्काचा संघर्ष नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. आता कर्नाटकचा जो नवाब होता तो होता दोस्त अली आणि त्याचा मुलगा अनुरुद्दीन आणि त्याचा जावई चंदासाहेब. आता त्याचा जो मुलगा होता अनुरुद्दीन याची जी बाजू होती ती इंग्रजांनी घेतली होती आणि इंग्रजांचं असं म्हणणं होतं की दोस्त अलीनंतर जो नवाब असेल तो अनुरुद्दीन असेल. त्याचप्रमाणे फ्रेंचांनी बाजू घेतली चंदासाहेबची आणि चंदासाहेब हा दोस्त अलीचा जावई होता. फ्रेंचांचं म्हणणं होतं की दोस्त अलीनंतर जो पुढील उत्तराधिकारी असेल, पुढील नवाब असेल तो चंदासाहेब असेल. तशीच कंडिशन हैदराबादमध्ये सुद्धा निर्माण झाली होती. हैदराबादचा जो निजाम होता त्याचे उत्तराधिकारी होते त्याचा मुलगा नासिर जंग आणि त्याच्या मुलाची जी बाजू घेतली होती ती इंग्रजांनी घेतली होती आणि त्याचा जो भाचा होता मुझफ्फर जंग, या मुझफ्फर जंगची बाजू घेतली होती फ्रेंचांनी. एक नीट लक्ष द्या, एक सिंपल ट्रिक आहे. दोन्हीकडे जे मुलं होते त्यांची बाजू घेतली होती इंग्रजांनी आणि इकडे जावई आणि इकडे भाचा यांची बाजू घेतली होती फ्रेंचांनी. तर मग आता कोणाला उत्तराधिकारी बनवायचं यासाठी संघर्ष सुरू झाला होता आणि त्यामुळे इंग्रज व फ्रेंचांमध्ये युद्ध सुरू झाले होते. आता कोण राजा बनतो हे आता आपण बघूयात. तर डुप्लेने काय केलं, कर्नाटकमध्ये अनुरुद्दीनची हत्या करून टाकली. आता अनुरुद्दीनची हत्या केल्यानं चंदासाहेब जो होता त्याला कर्नाटकचं नवाब बनलं. म्हणजे आता अनुरुद्दीन इथं गेला आणि चंदासाहेब इथं कर्नाटकचा नवाब बनला. यानंतर डुप्लेने काय केलं, हैदराबादमध्ये नासिर जंगचा पराभव केला आणि मुझफ्फर जंगला नवाब बनवलं. इथं डुप्लेने नासिर जंगचा पराभव केला आणि मुझफ्फर जंगला नवाब बनवलं. आता डुप्लेने हैदराबाद येथे एक फ्रेंच सैनिक तैनात केले. त्यामुळं डुप्लेला काय म्हटलं जातं, तर डुप्लेला तैनाती फौजेचा जनक म्हटलं जातं. डुप्लेने काय केलं, फ्रेंच सैनिकांची एक तुकडी होती तिला हैदराबादमध्ये तैनात केलं आणि त्यामुळं डुप्लेला काय म्हटलं जातं, तैनाती फौजेचा जनक म्हटलं जातं.
इंग्रजांमध्ये कोणी तैनाती फौजेचा वापर केला, तर तो केला होता लॉर्ड वेलेस्लीने. आणि यावर परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारला जातो. यानंतर अनुरुद्दीनचा मुलगा मोहम्मद अली व इंग्रज यांनी संयुक्त आघाडी तयार केली व त्यांनी त्रिचिनापल्ली येथे डुप्लेचा पराभव केला. कोणी केला? अनुरुद्दीनचा मुलगा मोहम्मद अली व इंग्रज या दोघांनी मिळून त्रिचिनापल्ली येथे डुप्लेचा पराभव केला. आणि यामुळे डुप्लेला मायदेशी बोलवलं, म्हणजे फ्रान्समध्ये डुप्लेला परत बोलवलं आणि डुप्लेच्या जागी एक नवीन गव्हर्नर पाठवला. त्याचं नाव होतं गोदेहू. आता हा गोदेहू जो होता त्याचा स्वभावाने तो शांत होता आणि त्यामुळे त्याने इंग्रजांसोबत एक तह केला. त्या तहाला पॉंडिचेरीचा तह म्हणून ओळखलं जातं. या तहानुसार काय झालं, तर या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना जेवढ्या वसाहती जिंकल्या होत्या त्या परत केल्या आणि या तहानुसार भारतातील अंतर्गत राजकारणात इंग्रज व फ्रेंच हे हस्तक्षेप करणार नाही असं ठरलं गेलं. तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध. तर तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध हे म्हणजेच तिसरं कर्नाटक युद्ध हे 1756 ते 1763 दरम्यान सुरू झालं होतं. आणि या युद्धाचं तात्कालीन कारण काय होतं, तर 1756 ते 1763 या काळात युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं होतं आणि त्यामुळे भारतात सुद्धा इंग्रज व फ्रेंच यांचं युद्ध सुरू झालं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की युरोपमध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात जेव्हा जेव्हा युद्ध सुरू व्हायचं तेव्हा तेव्हा भारतामध्ये इंग्रज व फ्रेंच हे लढायचे, यांचं सुद्धा भारतामध्ये युद्ध व्हायचं. आता फ्रेंचांनी काय केलं, काउंट लाली याला भारतामध्ये गव्हर्नर म्हणून, फ्रेंचांचा सेनापती म्हणून 1757 मध्ये पाठवलं आणि काउंट लालीनं हैदराबादमध्ये जी तैनाती फौज होती ती बोलवली आणि तिला मद्रासमध्ये तैनात केलं. आता यामुळे काय झालं की मद्रासवरील जी फ्रेंचांची पकड होती ती कमजोर झाली आणि 1760 मध्ये वांदिवसच्या लढाईत इंग्रज सेनानी आयरकूट याने फ्रेंचांचा पराभव केला आणि हा फ्रेंचांचा शेवट ठरला. हा फ्रेंचांचा भारतामधील काय ठरला? शेवट ठरला. आता 1757 मध्ये काय झालं होतं, तर इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली होती आणि त्यामुळे त्यांना बंगालमधून खूप मोठ्या प्रमाणावर धन प्राप्त झालं होतं आणि त्याचा वापर त्यांनी या तिसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धात म्हणजेच तिसऱ्या कर्नाटक युद्धात केला होता. त्यामुळे त्यांचा 1760 मध्ये विजय हा झाला होता आणि फ्रेंचांचा हा भारतामधील शेवट ठरला होता. या युद्धाचा शेवट पॅरिसच्या तहानुसार झाला होता आणि या तहानुसार फ्रेंचांना पॉंडिचेरी व माहे पुरतच मर्यादित राहावं लागलं होतं आणि या तहानुसार इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणामध्ये फ्रेंच हस्तक्षेप करणार नाही हे निश्चित झालं होतं. तर अशा प्रकारे इंग्रज हे भारतामध्ये वरचढ ठरले आणि त्यांनी फ्रेंचांना संपवून भारतामध्ये साम्राज्य विस्तार हा केला. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अभ्यास मित्र. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण लहानपणापासूनच बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यासारख्या मुघलांबद्दल ऐकत आलेलो आहोत आणि वाचत आलेलो आहोत आणि यांनाच ग्रेट मुघल्स म्हणतात, महान मुघल राजे म्हणतात. पण मित्रांनो, यांच्यानंतरचे जे मुघल राजे होते त्याबद्दल आपण वाचत नाही आणि आपल्याला कोणी सांगतही नाही. तर त्याबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कोणती नवीन राज्य अस्तित्वात आली याबद्दलही आपण या व्हिडिओ लेक्चरमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. मित्रांनो, औरंगजेबानंतर ज्या मुघल राजांनी भारतावर राज्य केलं त्यांना लेटर मुघल्स असं म्हटलं जातं आणि ही जी लेटर मुघल्स होती ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत. कारण ज्यांच्याविषयी म्हणजे ज्या महान मुघल राजांविषयी सर्वांना माहीत आहे त्यांच्यावर कमी प्रश्न विचारले जातात. कारण जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे त्यावर MPSC सारख्या परीक्षेमध्ये कमी प्रश्न येतात आणि ज्या गोष्टी लोकांना कमीत कमी माहिती आहे त्यांच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन हे MPSC सारख्या परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, जो आपला पहिला लेटर मुघल राजा आहे म्हणजेच औरंगजेबानंतर गादीवर बसलेला जो पहिला राजा आहे तो म्हणजे मुअज्जम आणि यालाच आपण बहादूर शाह असेही म्हणतो. याचा जो कार्यकाळ आहे तो 1707 ते 1712 पर्यंत होता. मुअज्जम हा औरंगजेबानंतर गादीवर बसला होता आणि याने बहादूर शाह ही पदवी धारण केली होती. तर आता बघा, मुअज्जम हे त्याचं नाव होतं आणि बहादूर शाह हे जे आहे ही त्याची पदवी होती. तर याने मराठ्यांना
दख्खनची सुभेदारी दिली. याने काय केलं? मराठ्यांना दख्खनची सुभेदारी दिली. आता दख्खन म्हणजे कोणता प्रदेश? तर दख्खन म्हणजे महाराष्ट्र, त्याचबरोबर छत्तीसगड, त्याचबरोबर मध्य प्रदेशचा काही भाग जो आहे त्याला दख्खन म्हटलं जातं. यानंतर याने काय केलं की शिखांचे जे 10वे गुरु होते, गुरु गोविंद सिंह यांना आपल्या राज्यात 5,000चा मनसबदार म्हणून नियुक्त केलं. तर याने 2 महत्वाची कार्य केली. मराठ्यांना दख्खनची सुभेदारी दिली आणि शिखांचे 10वे गुरु जे होते गुरु गोविंद सिंह यांना 5,000चा मनसबदार म्हणून नियुक्त केलं. यानंतर जहांगीर शाह हा मुघल राजा बनला. याचा कार्यकाळ होता 1712 ते 1713. हा एकच वर्षासाठी मुघल राजा होता आणि याने मराठ्यांना चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिला. म्हणजे जे मुघल साम्राज्य होतं त्यामध्ये चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिला. आता हे चौथ आणि सरदेशमुखी काय आहे? तर चौथ आणि सरदेशमुखी हे कराचे प्रकार आहे. चौथ म्हणजे एकूण उत्पन्नातला चौथा भाग आणि सरदेशमुखी म्हणजे एकूण उत्पन्नातला 10वा भाग. यानेच इजारा ही महसूल पद्धतीला प्रोत्साहन दिलं. इजारा ही एक महसूल पद्धत आहे. त्यामध्ये काय केलं जातं की त्यामध्ये ठेकेदारी, आजची जी ठेकेदारी आहे, समजून घ्या की एखादी जमीन आहे, एखादा प्रदेश आहे, समजून घ्या पुण्याचा प्रदेश आहे आणि त्याच्यावर एक ठेकेदार नेमला जातो. तो ठेकेदार त्या पुण्याच्या प्रदेशातून सर्व कर स्वतः गोळा करेल आणि राजाला देईल. तर अशी ही इजारा महसूल पद्धत त्याने सुरू केली, तिला प्रोत्साहन दिलं. यानंतरचा जो राजा आहे तो आहे फारुख सियर आणि फारुख सियरचा कार्यकाळ होता 1713 ते 1719. याने काय केलं? ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली. ईस्ट इंडिया कंपनी जी होती इंग्रजांची, तिला करमुक्त व्यापार करण्याची परवानगी याने दिली. आणि याचा जो वजीर होता अब्दुल्ला खान सय्यद आणि जो सेनापती होता हुसेन अली खान सय्यद, तर हे जे 2 सय्यद बंधू होते यांनी काय केलं? बाळाजी विश्वनाथ जे होते यांच्या मदतीने फारुख सियरला मारून टाकलं. म्हणजे हा जो फारुख सियर मुघल राजा होता त्याला अब्दुल खान सय्यद आणि हुसेन अली खान सय्यद या दोन्ही सय्यद भावंडांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीनं मारून टाकलं. आणि फारुख सियरच्या नंतर रफिक उद्दौला यास मुघल राजा बनवलं. म्हणजे या सय्यद बंधूंनी रफिक उद्दौलाला फारुख सियरच्या जागी मुघल बादशाह बनवलं. यानंतर रफिक उद्दौला, तर रफिक उद्दौलाचा कार्यकाळ फक्त एकाच वर्षाचा आहे, तो म्हणजे 1719. आणि याने मराठ्यांना कर्नाटक, तमिळनाडू आणि दक्षिणेचे जे 6 प्रांत होते त्यामध्ये चौथ आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार दिला. आता या रफिक उद्दौलाचा जो वजीर होता तो होता चीन किलीज खान. आणि चीन किलीज खान याने पुढे जाऊन हैदराबाद या स्वतंत्र राज्याची स्थापना केली होती. रफिक उद्दौला नंतर मोहम्मद शाह हा पुढील बादशाह बनला आणि याचा कार्यकाळ 1719 ते 1748 इतका आहे. औरंगजेबानंतरच्या मुघलांमध्ये याचा जो कार्यकाळ होता तो सर्वात जास्त होता आणि याच्याच कार्यकाळात म्हणजे याच्याच कालखंडात इराणचा जो नादिर शाह होता यानं भारतावर आक्रमण केलं. आणि ते त्याने कधी केलं? तर ते 1738 ते 1739च्या दरम्यान केलं. यानंतर मोहम्मद शहाचा पराभव करून त्याने भारतातून कोहिनूर हिरा आणि शहाजहानचे मयूर सिंहासन त्याच्यासोबत तो घेऊन गेला, त्याच्यासोबत त्याने नेले. मित्रांनो, परीक्षेमध्ये यावर 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे यांचं जे वैयक्तिक कार्य आहे त्यावर प्रश्न विचारला जातो आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे यांचा जो कालखंड आहे, यांचा जो क्रम आहे त्याच्यावर प्रश्न हा विचारला जातो. तर आपल्याला त्यांचा कालखंड लक्षात ठेवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मुअज्जम हा औरंगजेबानंतर आलेला पहिला लेटर मुघल होता. त्यानंतर मुअज्जम नंतर जहांगीर शाह नंतर फारुख सियरच्या नंतर रफिक उद्दौलाच्या नंतर मोहम्मद शाह आणि यानंतर 1-2 राजे आले होते. आणि यानंतर सर्वात शेवटचा जो मुघल सम्राट होता किंवा मुघल बादशाह होता तो होता बहादूर शाह जफर द्वितीय किंवा त्याला बहादूर शाह जफर 2 असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही प्रादेशिक सत्तांचा उदय झाला होता. तर त्या प्रादेशिक सत्ता कोणत्या होत्या आणि त्यांची स्थापना कोणी केली होती हे आता आपण जाणून घेऊ. तर यातील पहिली प्रादेशिक सत्ता होती बंगाल आणि बंगाल या राज्याची स्थापना केली होती मुर्शिद कुली खान यांनी. कोणी केली होती? मुर्शिद कुली खान यांनी.
यानंतर अवध, अवधची स्थापना केली होती शहादत खान याने. त्यानंतर पंजाब, पंजाबची स्थापना राजा रणजित सिंह याने केली होती. तर राजा रणजित सिंह हे खूप महान राजा होते. त्यांनी कशाची स्थापना केली होती? पंजाबची. त्यानंतर केरळची स्थापना जी होती ती केरळची स्थापना मार्तंड वर्मा या राजाने केली होती. त्यानंतर कर्नाटकची स्थापना केली होती दोस्त अली याने. आणि दोस्त अली विषयी आपण मागील लेक्चरमध्ये जाणून घेतलं होतं. जे इंग्रज फ्रेंच संघर्ष जे लेक्चर होतं आपलं मागचं, त्यामध्ये दोस्त अली विषयी आपण थोडक्यात जाणून घेतलं होतं. यानंतर पुढील राज्य आहे हैदराबाद. तर हैदराबादची स्थापना केली होती चिनकिलीज खान याने. या चिनकिलीज खान विषयी सुद्धा आपण मागे बघितलं होतं. यानंतरचं राज्य आहे रोहिलेखंड. रोहिलेखंडाची स्थापना केली होती मोहम्मद खान बंगेश यांनी. आणि या मोहम्मद खान बंगेशचा जे पानिपतचं जी लढाई झाली होती त्यामध्ये महत्वाचा भाग होता या बंगश घराण्याचा. त्यानंतर म्हैसूर राज्याची स्थापना केली होती हैदर अली याने. आणि हैदर अलीचाच वंशज म्हणजे उत्तराधिकारी होता टिपू सुलतान. आणि टिपू सुलतान सर्वांनाच आपल्याला माहीत आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये यावर कोणत्या राज्याची स्थापना कोणत्या संस्थापकाने केली किंवा कोणता संस्थापक कोणत्या राज्याचा संस्थापक आहे हे सुद्धा विचारलं जातं. याचबरोबर परीक्षेमध्ये जोडे लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जातो. एकीकडे आपल्याला राज्य दिली जातात आणि एकीकडे त्यांचे संस्थापक दिले जातात. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. कोणताही प्रश्न विचारला तर तुमचा चुकला नाही पाहिजे. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अभ्यास मित्र. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये मोठमोठ्या लढाया होऊन गेल्या, पण त्यातील काही लढाया अशा होत्या की त्यांचा परिणाम हा भारतावर मोठ्या प्रमाणात झाला. जसं की पानिपतची दुसरी लढाई, पानिपतची तिसरी लढाई, त्याचबरोबर 1857चा स्वातंत्र्य संग्राम व तशाच प्रकारची एक लढाई म्हणजे 1757ची प्लासीची लढाई. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया प्लासीच्या लढाईच्या पार्श्वभूमीबद्दल, तिच्या परिणामाबद्दल व प्लासीच्या लढाईबद्दल. सुरुवातीला आपण प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी आणि ती होण्यामागं काय कारणं होती यांचा अभ्यास करूयात. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मुघल बादशाह फारुख सियरने ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापार करण्याचे दस्तक दिले होते किंवा करमुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली होती. मात्र या परवानगीला, या दस्तकाला बंगालचा जो नवाब होता अलीवर्दी खान याचा विरोध होता. पण अशातच 1756 मध्ये अलीवर्दी खानचा मृत्यू झाला. मित्रांनो, आता अलीवर्दी खान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो नातू होता सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब बनला. आणि सिराजुद्दौला जेव्हा बंगालचा नवाब झाला तेव्हा तो केवळ 22 वर्षाचा होता. आता या वयात त्याने काय केलं, त्याचे जे आजोबा होते अलीवर्दी खान यांची जी पॉलिसी होती इंग्रजांना विरोध करण्याची ती त्याने सुरू ठेवली. पण मित्रांनो, इंग्रजांनी काय केलं, फारुख सियरने त्यांना जी करमुक्त व्यापार करण्याची जी परवानगी दिली होती, जे दस्तक दिले होते, त्यांचा त्यांनी गैरवापर करणे सुरू केलं. आता गैरवापर कसा केला ते दस्तकाचा, तर त्या दस्तकाच्या त्यांनी प्रती बनवल्या आणि त्या व्यापाऱ्यांना दिल्या. आता व्यापाऱ्यांना सुद्धा करमुक्त व्यापार करता येऊ लागला. त्यामुळे काय झालं, इथं नवाबाचं नुकसान होऊ लागलं, कारण नवाबाला टॅक्सच जमा होईना. सगळेच करमुक्त व्यापार करायला लागले तर नवाबाकडे टॅक्स कुठून येईल आणि नवाब सत्ता कशी सांभाळेल. तर अशा प्रकारे इंग्रजांनी या दस्तकाचा गैरवापर केला. आता इंग्रजांनी आणखीन एक गोष्ट केली, ती म्हणजे ते ज्या ठिकाणी सामान ठेवत असत त्याला वखार म्हटलं जातं आणि त्या वखारीला त्यांनी तटबंदी करणं सुरू केलं. आता तटबंदी करणं म्हणजे तेथे सैनिकांची जमवाजमव करणं, तेथे सैनिकांना आणणं. आता तुम्ही तटबंदी का करत आहात हे जेव्हा सिराजुद्दौलाने त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी कारण दिलं की आम्ही आमचं डाकूंपासून संरक्षण करण्यासाठी तटबंदी उभारत आहोत. मात्र सिराजुद्दौलाला माहित होतं की इंग्रज कपटी आहे, इंग्रज हे षडयंत्री आहे. त्यामुळे त्याने काय केलं, इंग्रजांना ही तटबंदी थांबवायला सांगितलं आणि तसा त्यांना आदेश दिला. मात्र हा आदेश जो होता तो इंग्रजांनी पाळला नाही. आता मात्र सिराजुद्दौलाला राग आला आणि त्याने रागात येऊन काय केलं, कासिम बाजार या ठिकाणी हल्ला केला. या ठिकाणी हल्ला करून त्याने 146 इंग्रजांना एका कोठीत डांबलं आणि ह्या कोठीला फक्त एकच खिडकी होती आणि तिच्यातूनच थोडाफार ऑक्सिजन आतमध्ये हा येत होता. त्यामुळे 146 इंग्रजांपैकी 123 जणांचा मृत्यू झाला. आणि त्याने काय केलं, कलकत्त्याचे नाव बदलून त्याने अलीनगर ठेवलं. आता या कासिम बाजारची ही जी घटना होती
तिचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी मद्रासहून रॉबर्ट क्लाईव्ह याला बंगालवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. आता रॉबर्ट क्लाईव्ह व सिराजुद्दौला यांचं अलीनगर येथे युद्ध झालं व सिराजुद्दौलाचा पराभव झाला. म्हणजे सिराजुद्दौला तेथे लढला नव्हता, त्याने काही तेथे सैनिक ठेवले होते, त्यांचा पराभव झाला होता. आणि या पराभवामुळे सिराजुद्दौला व रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये अलीनगरचा तह झाला होता. आता अलीनगरचा तह काय आहे ते एकदा समजून घेऊयात. तर या तहानुसार सिराजुद्दौलाने जे फरुखसियारने जे करमुक्त व्यापार करण्याचे जे दस्तक कंपनीला दिलं होतं त्याचा स्वीकार केला आणि इंग्रजांशिवाय इतर कोणत्याही कंपनीसोबत सिराजुद्दौला व्यापार किंवा राजकीय संबंध ठेवणार नाही हे सिराजुद्दौलाने मान्य केलं. या दोन गोष्टी या तहामध्ये होत्या. एक तर सिराजुद्दौलाने करमुक्त व्यापार करण्याची जी परवानगी फरुखसियारने दिली होती तिचा स्वीकार केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिराजुद्दौला आता इंग्रज सोडून कोणत्याही कंपनीसोबत व्यापार व राजकीय संबंध हा ठेवणार नव्हता. आता रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं की सिराजुद्दौलावर एक आरोप केला. तो आरोप म्हणजे काय, सिराजुद्दौलाने अलीनगरचा तह मोडला आणि या कारणावरूनच रॉबर्ट क्लाईव्हने प्लासीचे युद्ध सुरू केले. रॉबर्ट क्लाईव्हचं असं म्हणणं होतं की हा जो अलीनगरचा तह होता हा सिराजुद्दौलाने याचा भंग केला आणि या कारणावरून त्याने काय केलं, प्लासीच्या युद्धाला सुरुवात केली. आता सिराजुद्दौला जो होता त्याचे काही जवळचे जे लोक होते तेच इंग्रजांना मिळाले होते, जसं की अमीरचंद, जगत सेठी आणि रायदुर्लभ यांसारखे व्यापारी. त्याचबरोबर शौकत जंग हा त्याचा चुलत भाऊ, बेगम घसिटा ही त्याची सावतराई आणि मीर जाफर हा त्याचा खुद्द सेनापती हा इंग्रजांना मिळालेला होता. या ठिकाणी हे आपलेच लोक फितूर झाले होते आणि यांच्या फितुरीमुळेच नवाबाला फटका येथे बसला होता. मित्रांनो, प्लासीच्या लढाईमध्ये सिराजुद्दौलाची सैन्य संख्या होती 50,000 आणि इंग्रजांची सैन्य संख्या होती 3,000. हे 3,000 इंग्रज कशाच प्रकारे या 50,000 भारतीय सैनिकांना हरवू शकत नव्हते. पण मित्रांनो, ऍक्च्युअल युद्धामध्ये काय झालं ते आता आपण बघूयात. मित्रांनो, या नवाबाच्या सैन्याने तिन्ही बाजूंनी इंग्रजांना वेढलेलं आहे आणि या 50,000 सैनिकांनी तिन्ही बाजूंनी या इंग्रजांच्या 3,000 सैनिकांना वेढलेलं आहे. यातील एका बाजूचे नेतृत्व करत आहे मीर मदान, मध्यस्थाचे नेतृत्व करत आहे रायदुदाब आणि एका बाजूचे नेतृत्व करत आहे मीर जाफर. आता युद्धाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मीर मदानच्या सैनिकांनी अटॅक केला आणि मीर मदानच्या सैनिकांनी अटॅक केल्यावर तेव्हाच इंग्रजांना खूप मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली. पण अचानकच मीर मदानला गोळी लागली आणि मीर जाफरच्या नेतृत्वाखाली जे सैन्य होतं त्याने अटॅकच केला नाही. त्याने मीर जाफरने सांगितलं की तुमची हत्यारं टाकून द्या आणि अशातच काय झालं की जे उरलं सुरलं सैन्य जे लढत होतं तेव्हा नवाब जो होता तो रणभूमीतून पळून गेला आणि रणभूमीतून पळून गेल्याने ते उरले सुरले सैन्याने सुद्धा हत्यार टाकून दिले आणि नवाबाला सुद्धा एका ठिकाणी गाठून त्याला गोळी घालण्यात आली. तर अशा प्रकारे इंग्रजांनी ही प्लासीची लढाई न लढताच जिंकली. मित्रांनो, आता या प्लासीच्या लढाईचे परिणाम काय झाले तर मीर जाफरला इंग्रजांनी बंगालचा नवीन नवाब बनवलं आणि या युद्धामुळेच इंग्रजी सत्तेची भारतामध्ये पायाभरणी झाली. मित्रांनो, प्लासीची लढाई ही भारताच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाची लढाई आहे, कारण ही लढाई बंगालच्या धर्तीवर लढली गेली आणि त्या काळी भारताच्या उत्पन्नातील 60% उत्पन्न हे फक्त बंगाल या प्रांतातून येत होतं आणि त्या काळचा बंगाल म्हणजे आजचा ओडिसा, बांगलादेश आणि आजचा जो पश्चिम बंगाल आहे हा सर्व भाग मिळून बंगाल बनत होता आणि या सर्व भागातील धनाचा इंग्रजांनी बाकीच्या ठिकाणी वापर करून बाकीचे भारतीय जे प्रदेश होते ते जिंकले आणि अशा प्रकारे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अभ्यास मित्र. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल की इंग्रज हे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, पण त्यांना राज्यकर्ते बनण्यासाठी दोन महत्त्वाच्या लढाया लढाव्या लागल्या. पहिली लढाई म्हणजे प्लासीची लढाई जी त्यांनी कट कारस्थानं करून जिंकली आणि दुसरी लढाई म्हणजे बक्सारची लढाई जी त्यांनी त्यांच्या सैन्यबळाच्या जोरावर जिंकली. तर मित्रांनो, आज आपण 1764 मध्ये झालेल्या बक्सारच्या लढाईबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सुरुवातीला आपण बक्सारच्या लढाईच्या पार्श्वभूमीबद्दल, ती का झाली, तिच्या कारणांबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये प्लासीच्या लढाईचा अभ्यास केला होता
तर प्लासीच्या लढाईमध्ये कंपनीचे जे सैन्य होतं त्यापैकी 65 लोक आणि नवाबाच्या सैन्यामधील 5,000 लोक हे मारले गेले होते. आता के.एम. पन्नीकर प्लासीच्या लढाईचे वर्णन करतात, तर ते कशा प्रकारे करतात ते आता आपण बघूयात. के.एम. पन्नीकर म्हणतात, त्याचप्रमाणे हा एक सौदा होता आणि त्यात मीर जाफर व बंगालच्या धनिकांनी नवाबाला इंग्रजाच्या हातात विकले होते. के.एम. पन्नीकर काय म्हणतात, तर हा एक सौदा होता आणि मीर जाफर व बंगालचे जे धनिक होते राय दुर्लभ यांसारख्यांनी नवाबाला इंग्रजांच्या हातात विकले होते. आता इंग्रजांना या लढाईनंतर रकमेचा जो पहिला हप्ता मिळाला होता तो चांदीच्या शिक्क्याच्या स्वरूपात होता आणि ही रक्कम किती होती, तर ही रक्कम 8 लक्ष पाऊंड इतकी होती. मित्रांनो, ही जी रक्कम होती ती 100 नावामधून कलकत्त्याला आणली गेली होती. असं कोण म्हणतं, तर असं लॉर्ड मेकॉले म्हणतो. मित्रांनो, प्लासीच्या लढाईपासून कंपनीचे व्यापारी रूप गेले आणि ती एक लष्करी कंपनी बनली. म्हणजे आता तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सैन्य होतं. मित्रांनो, सिराजुद्दौलाला मारल्यानंतर इंग्रजांनी मीर जाफर याला बंगालचा नवाब बनवलं आणि तो त्याच्या पदासाठी व संरक्षणासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून होता. त्यामुळेच इंग्रजांनी त्यांचं 6,000 सैन्य हे बंगालमध्ये ठेवलं होतं आणि नवाब जो होता, जो मीर जाफर होता, तो आता इंग्रजांच्या हातातील खेळणं बनला होता आणि यामुळे नवाब हा नाराज झाला होता. तो इंग्रजांच्या खेळाला आता कंटाळला होता. आता याच वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोक हेही व्यापार करत होते आणि इंग्रजांमुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसला होता. तर मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की फारुखसियरने इंग्रजांना करमुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला होता. आता त्यांना तर व्यापार करमुक्त होता, पण बाकीच्यांना, आता हे डच लोक जे होते त्यांना कर भरावा लागत होता आणि या कारणामुळे डचांच्या व्यापाराला धक्का बसला होता आणि त्यामुळे ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. आता आपण म्हणतो ना, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र. तर मग आता नवाब सुद्धा इंग्रजांचा द्वेष करीत होता आणि डच लोक सुद्धा इंग्रजांचा द्वेष करीत होते. आता मीर जाफरने काय केलं, डच लोक जे होते त्यांना इंग्रजांविरुद्ध भडकवलं आणि मग त्यांना भडकवल्यामुळं नोव्हेंबर 1759 मध्ये बेद्रा या ठिकाणी डच आणि इंग्रजांचं युद्ध झालं आणि या युद्धात इंग्लंडचा म्हणजेच इंग्रजांचा विजय झाला. तर या विजयामुळे डच आणि इंग्रज यांच्यामध्ये एक तह करण्यात आला आणि या तहानुसार डच आता इंग्रजांवर चढाई करणार नाही, त्याचबरोबर ते सैन्य सुद्धा वाढवणार नाही आणि ते वाखरीला तटबंदी करणार नाही, या गोष्टी निश्चित करण्यात आल्या आणि या गोष्टींची हमी ही डचांनी इंग्रजांना दिली. त्यामुळे आता डच जे होते ते भारतीय राजकारणामधून बाहेर फेकले गेले. आता इंग्रजांनी मीर जाफरला जे संरक्षण दिलं होतं, तर त्या बदल्यात मीर जाफर कंपनीला 1 लक्ष मासिक उत्पन्न हा देत होता, ते देण्याचे त्याने कबूल केले होते आणि कलकत्त्याचा जो आजूबाजूचा प्रदेश होता त्याचप्रमाणे मीर जाफरने जो इंग्रजांना प्रदेश दिला होता त्यातून कंपनीला वार्षिक 5 ते 6 लक्ष रुपये मिळत होतं. त्यांना तितकं उत्पन्न होत होतं. म्हणजे मीर जाफर दर महिन्याला 1 लाख रुपये आणि आजूबाजूचा जो प्रदेश होता कलकत्त्याचा, त्याचबरोबर मीर जाफरने दिलेल्या प्रदेशातून त्यांना 5 ते 6 लक्ष रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होतं. पण मीर जाफरने काही कारणास्तव त्याच्याकडे इतकी रक्कम नव्हती किंवा तो इंग्रजांना ती रक्कम महिन्याच्या महिन्याला देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे थकीत रक्कम ही वाढत चालली होती आणि 1760 पर्यंत मीर जाफरकडे जवळपास 25 लक्ष रक्कम ही थकीत होती. आता बंगालमधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी सल्लामसलत करणं सुरू केलं. शाह आलम हा मुघल सम्राट होता आणि मीर जाफर बंगालचा नवाब होता. तर या दोघांनी आता कंपनीला बंगालमधून हुसकावून लावण्याची योजना तयार करणं सुरू केलं. तर तेव्हा काय झालं, कार्यकारी गव्हर्नर जो होता कंपनीचा, हॉलवेल, याने मीर जाफरवर कारस्थानाचा आरोप लावला आणि कंपनीकडून नवाबाला असा प्रस्ताव पाठवण्यात आला की त्याने 50 लक्ष वार्षिक उत्पन्न असलेला जो प्रदेश होता बरद्वान व नादिया जिल्ह्याचा, तो कंपनीला देऊन टाकावा. पण मीर जाफरने याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता इंग्रजांच्या ज्या काही इच्छा होत्या, ज्या आकांक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यात मीर जाफर कुठेतरी कमी पडला होता आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीचा अचूक फायदा मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम याने घेतला आणि त्याने काय केलं, स्वतःला इंग्रजांचा मित्र व नवाबाचा प्रतिस्पर्धी म्हणून जाहीर केलं. त्याने स्वतःला इंग्रजांचा मित्र व नवाबाचा प्रतिस्पर्धी म्हणून जाहीर केलं. कोणी? मीर कासिमने.
आता त्यामुळे काय झालं, इंग्रज व मीर कासिम यांच्यात एक तह झाला आणि तो तह सप्टेंबर 1760 साली करण्यात आला होता. त्यानुसार इंग्रज हे मीर कासिमला बंगालचा नवाब बनवतील व त्या बदल्यात मीर कासिमला इंग्रजांच्या काही इच्छा पूर्ण कराव्या लागतील. तर त्या इच्छा काय आहे ते आता आपण बघूयात. या तहानुसार मीर कासिमने कंपनीला बरदवान, मिदनापूर आणि चितगाव जिल्हे हे द्यायचे होते. त्याचबरोबर सिल्लाटचा जो चुना व्यापार होता त्यामध्ये कंपनीला अर्धी भागीदारी द्यायची होती. त्याचबरोबर मीर कासिमने कंपनीला दक्षिण मोहिमा ज्या होत्या कंपनीच्या, त्या काळी फ्रेंच युद्ध चालू होतं आणि ते मद्रास या ठिकाणी चालू होतं. मद्रास आणि कर्नाटक या ठिकाणी चालू होतं. तर या दक्षिण मोहिमासाठी 5 लाख रुपये मीर कासिमने कंपनीला द्यायचे होते. त्याचबरोबर कंपनीचे जे शत्रू असतील व जे मित्र असतील ते मीर कासिमने आपले शत्रू व मित्र मानावे असा सुद्धा अट त्या तहामध्ये होती. यानंतर मित्रांनो, तहाची अंमलबजावणी करण्यासाठी वेन्सीटार्ट व केलॉड हे मुर्शिदाबादला गेले आणि मुर्शिदाबाद त्यावेळी बंगाल राज्याची राजधानी होती. तर मित्रांनो, मीर जाफरने सत्तात्याग केला. हे वेन्सीटार्ट आणि केलॉड जेव्हा मुर्शिदाबादला गेले त्यावेळी बंगालचा नवाब मीर जाफर याने सत्तात्याग केला आणि त्याला 15,000 रुपये मासिक पेन्शन द्यायचे ठरले. आणि आता बंगालचं नवाब कोणाला बनवण्यात आलं, तर मीर कासिमला बनवण्यात आलं आणि मीर कासिम मीर जाफरचा जावई होता. आता मीर कासिमने काय केलं, त्याला बंगालचा नवाब बनवण्यात आल्यानंतर त्याने वेन्सीटार्टला 5 लाख रुपये, हॉलवेलला 2,70,000 रुपये आणि कॅलॉडला 2 लाख रुपये इतकं बक्षीस दिलं. कारण तो आता स्वतः बंगालचा नवाब बनला होता. पण मीर कासिम जो होता ना, तो एकदम हुशार, एकदम चतुर व्यक्ती होता आणि तो उत्तम प्रशासक सुद्धा होता. त्याने नवाब बनल्यावर काय केलं, सर्वप्रथम त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेर या ठिकाणी नेली किंवा हलवली. यानंतर मीर कासिमने आपले जे सैन्याचे संघटन होते ते युरोपियनांप्रमाणे करणं सुरू केलं. त्याने आपल्या सैन्याची रचना ही युरोपियन सारखी करणं सुरू केलं आणि त्या सैन्याला त्याने पाश्चात्य प्रशिक्षक नेमून त्याने आपली फौज तयार करणं सुरू केलं. यानंतर मित्रांनो, त्याने आधुनिक पद्धतीच्या तोफा, बंदुका बनवण्याची सोय मुंगेरला केली. ज्या आधुनिक तोफा होत्या, आधुनिक बंदुका होत्या, ते बनवण्याचे जे कारखाने होते ते मुंगेर या ठिकाणी त्याने उभारले. यानंतर नवाबाची आज्ञा न पाळणारे जे लोक होते, जसं की बिहारचा नायब सुभेदार रामनारायण यांसारख्या लोकांना, यांसारख्या जमीनदारांना मीर कासिमने यांचा खून केला, यांचा बंदोबस्त त्याने केला होता. म्हणजे त्याने आधुनिक पद्धतीने सैनिकांचं संघटन केलं. त्याचबरोबर त्यांना पाश्चात्य प्रशिक्षकाद्वारे त्यांना प्रशिक्षण दिलं. त्याचबरोबर आधुनिक तोफा, आधुनिक बंदुका बनवण्याचे कारखाने उघडले आणि त्याचे जे विरोधक होते, त्याच्या नवाब पदाला जे विरोध करत होते, त्यांचा त्याने नायनाट केला. त्याचबरोबर राज्याची जी आर्थिक स्थिती होती ती सुधारण्यात त्याने मोलाचे कार्य केले होते. ती सुधारण्याच्या दृष्टीने मीर कासिमने बरेचसे प्रयत्न केले होते. जसं की सैनिकांना तो वेळेवर वेतन देत होता. त्याने काही जे कर होते ते हटवले होते आणि काही नवीन कर बसवले होते. अशा प्रकारे त्याने त्याच्या कर रचनेमध्ये सुधारणा केली होती. अशा प्रकारे मीर कासिम जो होता तो एक उत्तम प्रशासक होता. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आणि आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासले सुद्धा होतं की मुघल बादशाह फरुखसियर याने इंग्रजांना एक करमुक्त व्यापार करण्याचा परवाना हा दिला होता आणि त्यामुळे काय झालं, इंग्रज हे करमुक्तपणे व्यापार करत होते. त्यांना त्यांच्या मालावर कर देण्याची गरज नव्हती. त्यामुळे ते त्यांचा माल स्वस्तात विकत होते. त्याचप्रमाणे भारतीय व्यापारी जे होते त्यांना मात्र कर द्यावा लागत होता आणि त्यामुळे ते स्वतःच्या मालाची किंमत कमी करू शकत नव्हते. आता येथे इंग्रजांना फायदा होत होता आणि भारतीय व्यापाऱ्यांना फटका बसत होता आणि ही गोष्ट जी होती ती मीर कासिमच्या लक्षात आली होती. त्यामुळे मीर कासिमने काय केलं, हा परवाना रद्द केला आणि स्थानिक व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं. त्यामुळे आता सगळे व्यापारी एका लेवलला आले होते. येथे कुणाला फायदा होणार नव्हता आणि कोणालाही तोटा होणार नव्हता. तर मित्रांनो, या कारवाईमुळे मात्र इंग्रज हे नाराज झाले आणि त्यांनी इंग्रज व्यापाऱ्यास पूर्वीप्रमाणे सवलत चालू करण्याची मागणी ही सुरू केली. आता मीर कासिमने ही मागणी काय केलं, फेटाळून टाकली आणि त्यामुळे इंग्रजांना आता राग आला होता. आता यामुळे काय झालं, वेन्सीटार्ट, वॉरन हेस्टिंग आणि काउन्सिलचा एक सदस्य या तिघांना इंग्रजांनी मुंगेर येथे पाठवलं आणि या तिघांनी तेथे नवाबाशी एक समझोता केला, व्यापार विषयक एक समझोता केला. त्यानुसार इंग्रज व्यापाऱ्यांना खरेदीवर 9% कर द्यायचा होता आणि तसे दस्तक देण्याचा अधिकार हा नवाबाचा राहावा असं या समझोत्यामध्ये ठरलं होतं. परंतु काय झालं, दुर्दैवाने कलकत्त्याची जी काउन्सिल होती, जे
पूर्वी जे इंग्रजांचं जे काम होतं ते एका काउन्सिलच्या माध्यमातून चालत होतं, त्यामध्ये 4 सदस्य असायचे. तर या काउन्सिलने हा जो प्रस्ताव होता तो बहुमताने फेटाळून टाकला. मग आता मात्र मीर कासिमला राग आला आणि त्याने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याने काय केलं, सर्व जे कर होते ते काढून टाकले. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा इंग्रज व्यापाऱ्यांच्या समकक्ष अधिकार प्राप्त झाला. पण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी काय केलं, त्यांच्या मते करावर सूट हा अधिकार फक्त कंपनीचाच असावा आणि कंपनीचा तो खास अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं होतं. यामुळं एलिस अधिकारी जो होता त्याने पटनेवर आक्रमण केलं. बिहारमध्ये जे पटना आहे त्यावर त्याने आक्रमण केलं आणि ते पहिले बंगाल राज्यात होतं. या सर्व गोष्टींमुळे बक्सरच्या लढाईला सुरुवात झाली. आता आपण बक्सरची लढाई व्यवस्थितपणे अभ्यासूयात. बक्सरची लढाई 1764. प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ 1763 मध्ये झाला होता आणि कंपनीने मीर कासिमला काढून पुन्हा मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर बसवण्याची घोषणा केली होती. कंपनीने काय घोषणा केली की मीर कासिमला काढून पुन्हा मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर बसवले जाईल अशी घोषणा कंपनीने 1763 मध्ये केली होती. आता 7 जुलै 1763 मध्ये कंपनीने मीर कासिम विरुद्ध युद्ध पुकारले. कधी युद्ध पुकारले? 7 जुलै 1763 मध्ये कंपनीने मीर कासिम विरुद्ध युद्ध पुकारले. आता 24 जून 1763 मध्ये एलिस हा जो कंपनीचा अधिकारी होता त्याने पाटण्याचा किल्ला व पाटणा हे ठिकाण जे होते ते ताब्यात घेतले. पाटणा हे शहर ताब्यात घेतले. ही बातमी जेव्हा नवाबाला कळली, ही बातमी जेव्हा नवाबाच्या हाती लागली तेव्हा त्याने काय केलं, त्याच्या सेनापतीला पाटण्याजवळील कंपनीची जी वखार होती तिच्यावर हल्ला करायला सांगितला आणि त्याचे सेनापती जो होता मोहम्मद तकी याने कंपनीच्या वखारीवर, पाटण्याजवळ जी वखार होती तिच्यावर हल्ला केला आणि त्याने हल्ला करून एलिस व कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडून टाकले. आता 19 जुलै 1963 मध्ये काय झालं, काटवा या ठिकाणी एक लढाई झाली आणि या लढाईत नवाबाचा जो सेनापती होता मोहम्मद तकी हा मारला गेला आणि तो मारला गेल्यामुळे नवाबाची जी बाजू होती ती कमकुवत झाली आणि त्यामुळे नवाबाला आता माघार घ्यावी लागली. आता त्यावेळी बंगालच्या शेजारी एक राज्य होतं, त्याचं नाव होतं अवध आणि अवधचा त्यावेळी नवाब होता शुजा उद्दौला. आता अवध राज्याविषयी थोडीशी माहिती असू द्या. अवध राज्याची स्थापना केली होती शहादत खानने आणि अवध राज्याचा शेवटचा नवाब जो होता तो होता वाजिद अली शाह. आता शुजा उद्दौलाचा जो काळ होता त्यामध्येच इंग्रजांनी काय केलं, अवधच्या राजकारणामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शुजा उद्दौला हा इंग्रजांवर नाराज होता. आता ही गोष्ट मीर कासिमला माहित होती. त्यामुळे मीर कासिमने काय केलं, नोव्हेंबर 1763 मध्ये पाटणा सोडले आणि शुजा उद्दौलाच्या आश्रयाला गेला. आता पानिपतचे युद्ध ज्यावेळी सुरू झालं होतं तेव्हापासून मुघल सम्राट जो होता शाह आलम हा सुद्धा अवधच्या आश्रयाला आला होता. आता अवधमध्ये 3 जण होते. एक म्हणजे बंगालचा नवाब मीर कासिम, स्वतः अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम. आता या तिघांनी काय केलं, एक संयुक्त आघाडी उभा केली. ती म्हणजे संयुक्त आघाडी कोणाविरुद्ध उभा केली, ती इंग्रजांविरुद्ध उभा केली आणि त्या संयुक्त आघाडीला पाटण्याकडे चाल करण्यास सांगितलं. आता इंग्रजांविरोधात निर्माण झालेल्या या संयुक्त फळीमध्ये, संयुक्त आघाडीमध्ये 50,000 सैनिकांचा समावेश होता आणि या 50,000 सैनिकांचे नेतृत्व करत होता मीर कासिम. आता या संयुक्त फळीचा पाटण्यापाशी मे 1764 मध्ये इंग्रजांसोबत संघर्ष झाला. तिथे त्यांची चकमक झाली आणि या चकमकीमध्ये संयुक्त फळीला हानी पोहोचली. त्यामुळे मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीची नेतृत्व आता शुजा उद्दौलाकडे आली. आता इंग्रजांचं नेतृत्व सेनापती मेजर हेक्टर मनरो हा करत होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली जे पाटण्याहून कंपनीचे सैन्य निघालं होतं त्याला बक्सरपाशी 24 ऑक्टोबर 1764 रोजी मोगली सैन्य दिसलं. आता मोगली सैन्य आणि कंपनीचे सैन्य समोरासमोर बक्सर या ठिकाणी 24 ऑक्टोबर 1764 रोजी आले. आता हे कंपनीचे जे सैन्य होतं, इंग्रजी जे सैन्य होतं त्यामध्ये 7027 हे गोरे शिपाई होते आणि काही हजार देशी शिपाई होते. आता हे सैन्य समोरासमोर आल्याने युद्धाला सुरुवात झाली. आता मीर कासिमचा जो सेनापती होता रायन हार्ट याने आयत्या वेळी युद्धातून पाय मागे घेण्यास सुरुवात केली आणि मनरो जो होता त्याचा तोफखाना खूप पॉवरफुल होता, जबरदस्त होता. त्याने तो पुढे आणला आणि मोगली तोफा ज्या होत्या त्या बंद पाडल्या आणि मोगलांची जी पॉवर होती ती म्हणजे घोडदळ होती आणि या घोडदळाचेच हल्ले जे होते ते अयशस्वी झाले आणि त्यामुळे मोगली सैन्याला आता माघार घ्यावी लागली आणि अशा प्रकारे कंपनीचा विजय झाला. या युद्धामध्ये कंपनीचे जे 857 गोरे सैनिक व त्याचबरोबर 7072 हे
देशी सैनिक, त्याचबरोबर संयुक्त आघाडीचे 6,000 सैनिक हे मारले गेले, ते ठार झाले. आता इंग्रजांना आव्हान देणारे उत्तर भारतात कोणीही उरले नव्हते. इंग्रजांचे प्रभाव क्षेत्र पश्चिमेला अलाहाबाद पर्यंत पसरले होते. त्यामुळे इंग्रजांचा जो दिल्लीला जाण्याचा मार्ग होता हा आता मोकळा झाला होता. आता आपण या युद्धाच्या परिणामांचा अभ्यास करूयात. आता बंगालचा नवाब जो होता मीर कासिम, त्याला काढून मीर जाफर याला बंगालचा नवाब बनवण्यात आलं आणि मीर जाफर हा इंग्रजांच्या हातातील पुन्हा एकदा खेळणं बनला. मुघल सम्राट जो होता शाह आलम, तो इंग्रजांना शरण आला. अवधचा नवाब जो होता शुजाउद्दौला हा मल्हारराव होळकरांच्या आश्रयाला गेला. यानंतर होळकर आणि शुजाउद्दौला यांनी परत एक संयुक्त फौज निर्माण केली आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध 3 मे 1765 रोजी रोजीकोरा येथे युद्ध केलं व होळकर आणि शुजाउद्दौलाचा या युद्धामध्ये पराभव झाला. त्यानंतर शुजाउद्दौला इंग्रजांना शरण आला आणि इंग्रजांनी परत सन्मानाने त्याला अवधचा राजा, अवधचा नवाब बनवलं. यानंतर अवधने सुद्धा इंग्रजांच्या नियंत्रणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. यानंतर पराभूत जो मुघल बादशाह होता आणि अवधचा नवाब होता यांच्याशी 1765 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉबर्ट क्लाईव्हने तह केला आणि या तहाला अलाहाबादचा तह म्हणून म्हटले जाते किंवा अलाहाबादचा तह म्हणून हा तह प्रसिद्ध आहे. या तहानुसार महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना परत मिळाला आणि या अधिकारालाच काय म्हटलं जातं, तर या अधिकाराला दिवाणी अधिकार असं म्हटलं जातं. यानंतर बंगालचे प्रशासन जे होते ते इंग्रजांनी ठरवून दिलेल्या नायब सुभेदारांनी पाहावे असं ठरलं आणि बंगालचा सुभेदार हा इंग्रजांचा पेन्शनर बनला, म्हणजे इंग्रज त्याला पेन्शन देऊन त्याच्याकडून काम करून घेत होते. आता कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत अयोध्या म्हणजेच अवध प्रांतातून काढून मुघल बादशाहकडे देण्यात आले. अवध प्रांत हा शुजाउद्दौलाकडे राहावा व त्याबद्दल त्याने इंग्रजाला 50 लाख रुपये द्यावे असा तह झाला. आता अवध प्रांत जो होता तो शुजाउद्दौलाकडे राहण्यासाठी त्याने इंग्रजांना 50 लाख रुपये द्यावे असे तहामध्ये निश्चित करण्यात आले होते. यानंतर मुघल बादशाह जो होता त्याने इंग्रजी कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताचे दिवाणी हक्क दिले. दिवाणी हक्क म्हणजे कर गोळा करणे, त्याचबरोबर व्यापार करणे, या सर्व गोष्टी ठरवण्याचा जो अधिकार असतो तर तो अधिकार मुघल बादशाहाने इंग्रजी कंपनीला दिला आणि पुढे 7 वर्षांनी कंपनीने त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यास सुरुवात केली. आता या परिणामामुळेच बक्सरची जी लढाई आहे ती भारताच्या इतिहासातील महत्त्वाची लढाई समजली जाते. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अभ्यास मित्र. नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण बक्सरच्या लढाईचा अभ्यास केला होता आणि ही बक्सरची लढाई झाल्यानंतर बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांनी दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. मित्रांनो, आता ही दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय असा प्रश्न खूप जणांना पडतो, तर याबद्दलच आज आपण येथे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. मित्रांनो, 24 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला. पण मित्रांनो, ही लढाई होण्यापूर्वी बंगाल हा जो प्रांत होता या प्रांताविषयी म्हणजे बंगाल या राज्याविषयी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार जो होता तो होता बंगालच्या नवाबाचा. बंगालचा नवाब जे म्हणेल तो निर्णय बंगाल प्रांताला लागू केला जात होता. बक्सरच्या लढाईनंतर मात्र चित्र बदलले आणि इंग्रज हेच बंगालचे कर्ते धर्ते बनले. आता बंगालचा जो नवाब होता तो फक्त एक नामधारी प्रमुख म्हणून अस्तित्वात राहिला. जसे की आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत, ते फक्त आपल्या देशाचे नामधारी प्रमुख आहेत, पण वास्तविक प्रमुख कोण आहे आपल्या देशाचं, ते आहे पंतप्रधान. आता पंतप्रधान आपल्या देशाविषयी सर्व निर्णय घेतात. तसंच त्या काळी इंग्रज हे बंगालविषयी सर्व निर्णय घेत होते आणि बंगालचा जो नवाब होता तो फक्त एक नामधारी प्रमुख, म्हणजे त्याच्या नावाने थोडेफार कामं होत असे. अशी कंडिशन बंगालमध्ये 1765 ते 1772 या काळामध्ये अस्तित्वात आली होती आणि या पद्धतीलाच काय म्हटलं जातं, दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजे एकीकडे बंगालच्या नवाबाच्या नावाने शासन केलं जातं आणि शासन करतं कोण, तर ती करते कंपनी म्हणजेच इंग्रज. आता हा जो काळ आहे 1765 ते 1772 या काळात कंपनीनं बंगालमध्ये कधीही प्रत्यक्षरित्या शासन केलं नाही. त्यांनी अप्रत्यक्षरित्या शासन केलं. ते म्हणजे कसं की कंपनीनं शासन करण्यासाठी काही लोक नियुक्त केले होते आणि त्यांना दिवाण म्हणलं जातं. तर बंगालमध्ये त्यांनी मोहम्मद रजा खान यांची नियुक्ती केली
आणि बिहारमध्ये त्यांनी सीताब राय यांची नियुक्ती केली आणि यांच्या मार्फत कंपनी बंगाल व बिहारमध्ये शासन करत होती. यानंतर मित्रांनो, दुहेरी शासन व्यवस्थेच्या काळात जे मुख्यालय होतं कंपनीचं, जी राजधानी होती ती होती पटना आणि मुर्शिदाबाद. मात्र 1773 एक रेग्युलेटिंग ऍक्ट आला आणि या ऍक्ट नुसार ही व्यवस्था संपुष्टात आणली. म्हणजेच दुहेरी शासन व्यवस्था 1765 मध्ये सुरू झाली आणि ती 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार संपुष्टात आणली गेली. आणि आता जे राजधानीचं ठिकाण होतं, जे मुख्यालय होतं, ते पटना व मुर्शिदाबाद वरून कलकत्त्याला आणलं गेलं आणि कलकत्ता ही इंग्रजांची नवी राजधानी बनली. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बघत रहा अभ्यास मित्र.